हॅलो, नमस्कार. सर्वात प्रथम म्हणजे ज्याने मला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे. स्वामी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे मसाला पाव. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे घेतलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे. आणखी साहित्य इथे घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो बारीक करून घेतले आहे, कांदा बारीक करून घेतलेला आहे, कॅप्सिकम म्हणजे भोपळी मिरची घेतलेली आहे बारीक करून, त्याच्या इथे घेतलेले पाव घेतलेले आहे, बटर घेतलेले आहे, चीज घेतलेले आहे, गरम मसाला, भाजलेला जिरा पावडर आहे, त्याच्यानंतर इथे हिंग आहे, तेल आहे, मसाला, काश्मीरी मीठ, धना पावडर, हळद. एवढे साहित्य मी मसाला पाव बनवण्यासाठी वापरणार आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ते मी तेल टाकलेले आहे आणि बटरसुद्धा टाकते. चांगलं गरम झालं की आपण त्याच्यात टाकूया जिरं. थोडं जिरं टाकलं. त्यानंतर कांदा टाकणार आहे, बारीक चिरलेला कांदा. भोपळी मिरची, कॅप्सिकम, सर्व बारीक कापून घ्यायचं. कांदा नरम करून घ्यायचा, एकदम ट्रान्सपरंट झाला पाहिजे. लाल करायचं नाही आपल्याला इथे कांदा. गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत खलबत्त्याने ठेचलेलं आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट. नंतर टोमॅटो, बाकीचे मसालेसुद्धा टाकणार आहे मी. इथे टाकणार आहे काश्मीरी मिर्च, तिखट मसाला तुमच्याकडे असेल ते, हळद, धना पावडर, जिरा पावडर, थोडं हिंग, थोडीशी कोथिंबीर. सगळं आता मिक्स करूया. छान परतून घ्यायचं हे सगळं मसाला वगैरे. टोमॅटो आणि कांदा नरम झाला पाहिजे, एकदम मिक्स झालं पाहिजे मसाल्याबरोबर. ते चांगलं शिजून घेऊया आपण. मीठ आणि गरम इथे टेस्टप्रमाणे मीठ टाकते. त्याच्यानंतर गरम मसाला टाकते आणि नंतर शेवटीसुद्धा थोडासा गरम मसाला टाकायचा.
हे मॅशरने आपण थोडं मॅश करून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो ठेवते. कांदा टोमॅटो वगैरे सगळं मिळून आलेला मसाला, कांदा टोमॅटो मसाला वगैरे सगळं छान मिळून आलेलं आहे. तर थोडं शिजू द्यायचं याला. त्याच्यात थोडंसं आपण पाणी टाकूया. म्हणजे कांदा वगैरे चांगलं शिजेल. बटर टाकते. आता हा मसाला पावचा मसाला आपला तयार झालेला. आता आपले पाव मसाल्यामध्ये आपल्याला मसाला लावून तयार करायचे. आता हा मसाला आपला तयार झाला. त्याच्यात थोडं आपण चीजसुद्धा टाकू. गॅस बंद करूया. बटर टाकूया. त्याच्यात टाकूया तयार केलेला मसाला. मसाला पावचा मसाला. आता आपण हे पाव येते याच्यामध्ये ते पावाला सुद्धा आपण तो मसाला लावून घ्यायचा. थोडा थोडा मसाला पावाला लावून घ्यायचा. हे आपले पाव तयार झालेले. याच्यावर फक्त आपण सर्व करताना चीज टाकूया किसून. त्यात थोडा आपण लिंबूसुद्धा पिळून टाकायचं म्हणजे छान टेस्ट येते. त्याच्यानंतर आपण हा चीज थोडा टाकूया. जास्त चीज आवडत असेल तर जास्त टाकायचं. आपली मसाला पाव. मी बनवलेली मसाला पाव ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि तुम्हीसुद्धा करून पहा. थँक्यू.